जायकवाडी धरणाविषयीची ताजी बातमी समोर आलेली आहे। 14 जुलैच्या ताज्या बातमीनुसार जायकवाडी धरण हे एकूण किती टक्के भरलेलं आहे, जायकवाडी धरणाची पाणी पातळी फुटामध्ये किती वाढ झालेली आहे, ह्याचबरोबर जायकवाडीच्या धरणामध्ये नाशिक नगर ह्या ठिकाणाहून येणारी पाण्याची आवक सध्या किती चालू आहे, ह्याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ। तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। जायकवाडी धरणाची 14 जुलैची सकाळची ताजी बातमी समोर आली असून ह्या ताज्या बातमीनुसार जायकवाडी धरण हे जवळपास 75.72% इतकं भरलं असल्याची अधिकृत आकडेवारी धरण क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्याकडून देण्यात आलेली आहे। तर ह्याचबरोबर जायकवाडीचे धरण जे आहे एकूण पाणी पातळी फुटामध्ये 1522 फूट इतकी जायकवाडीच्या धरण क्षेत्राची एकूण पाणी पातळी फुटामध्ये आहे। तर त्यापैकी 1517.23 फूट इतकी पाणी पातळीमध्ये सध्या जायकवाडीच्या धरणात वाढ झालेली आहे। तर जायकवाडीच्या धरणामध्ये नगर नाशिक ह्या ठिकाणाहून येणारी पाण्याची आवक जी आहे ती आता कमी होताना पाहण्यास मिळत आहे, कारण गत आठवड्यामध्ये नगर नाशिक ह्या ठिकाणी झालेल्या जोरदार पावसामुळे 50,000पेक्षा अधिक क्युसेस इतक्या वेगाने नगर नाशिक ह्या ठिकाणाहून जायकवाडीच्या धरणामध्ये पाण्याची आवक सुरू होती। मात्र त्या ठिकाणचा पावसाने उघडीप दिल्यामुळे आता जायकवाडीच्या धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही 8,000 क्युसेस इतकी असल्याची देखील आकडेवारी आता जायकवाडीच्या संबंधित अधिकाऱ्याकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे जायकवाडीचं धरण हे आता 14 जुलैच्या ताज्या बातमीनुसार जवळपास 75.72% इतकं भरलं असल्याची अधिकृत आकडेवारी समोर आलेली आहे। जायकवाडी धरणामध्ये नगर नाशिक ह्या ठिकाणाहून जी येणारी पाण्याची आवक होती ती आता कमी होत चालल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे, कारण काल 10,000 क्युसेस इतक्या वेगाने या ठिकाणाहून पाण्याची आवक सुरू होती। तीच आवक आज 8,000 क्युसेसवर येऊन ठेपली असल्याचं पाहण्यास मिळत असून आता दिवसेंदिवस पाण्याची आवक ही कमी होताना पाहण्यास मिळत असल्यामुळे जायकवाडी धरणाची टक्केवारी देखील वाढताना आता विलंब होत असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे। जायकवाडी धरणाविषयीची अशीच नवनवीन माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।